तर कसं पब्लिक सकाळचा नाम आज शुक्रवारी आज आपला मेंटेनन्सचा दिवस आहे कंपनीने आज आपली आखरीची फर्स्ट शिप आहे दुपारी आमची नाही का फर्स्ट शिप संपल्यावर घरी जाताना आम्ही एका ठिकाणी थांबलो नाही आमच्या अंग एवढं काळ होईल होते की आमचे बुट डायरेक्ट जमिनीवर उमटत होते आणि आपल्या स्प्लेंडरचं काय माहिती आलाय व्हील कधी बसवून होते मग स्वप्न डायरेक्ट आलाय बसवणं लय मोठं काम करणं कमीत 15,000 रुपये भेटले पाहिजे मला कुठून तरी सापडले पाहिजे तेवढ्या पैशामध्ये मी एकदम स्प्लेंडर एकदम मनासारखी तयार करून टाकीन तिथून डायरेक्ट थेट घरी आलो घरी आल्यानंतर वातावरण एकदम कातील होतं भैया मम्मी म्हणणे भाऊ पाणी भरून घेणे तर मग वांदे होऊन जातील लाईट गेली मग घेतलं पाणी भरून बाजूच्या मैदानामध्ये पोरं क्रिकेट खेळत होते त्याला म्हटलं बाजूला कारण मी गाडी धुरवली पाणी उडलं बोलच नाही आणि मी ना कभी कापले गाडी बी धुवून काढली आणि आमच्या पडेगावचे हाल एकदम खतरनाक तोडफोड व्हायला अतिक्रम म्हणजे अतिक्रमण व्हायला इड भयान आलं एकदम रोडाच्या नाही का लेफ्ट साईडला रोडाच्या राईट साईडला दोन्ही साईडला नाही का 200-200 मीटर पर्यंत एकदम खतरनाक कारवाई व्हायली इड नाही का कंटिन्यू एकदम नाही का नॉन व्हेज त्याच्या भरेल दुकाने राहायची अशी लाज वाटायची भय माहिती का इथून लेडीज वगैरे जायचे ते जायचे आणि जे नाही का नॉन व्हेज खात नाही माळकरी राहते का त्यांना बी मटणाच्या दुकानात समोरून जावं लागत होतं एक टायमाला ते कट करताना त्यांच्या अंगावर उडली ते भीतीमुळे बरं झाले हटून गेलं अतिक्रमण सगळं